तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आलो होतो जुना सोलारचं सिस्टम बसवण्यासाठी आणि हे आपण बसवलेलं पण आहे भावांनो, एकदम सेटअप वरती 5 पाट्या आणि खालती 4 पाट्या। हे 5 HP MEDCLचं सोलर आहे की जेणेकरून आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला फिटिंग केलेलं आहे आणि तुम्हाला आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाणी वगैरे कसं मारते कसं मारायचं तुम्हाला दाखवणार आहे। आणि थोडक्यात आपण काय करणार आहे, शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहे, शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे काय नाही हे व्हिडिओच्या रूपात आपण तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ काय करा मित्रांनो, कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। तर मित्रांनो, काय बोला, शेतकऱ्यांची मुलाखत लगेच घेऊयात। नामदेव भिकाजी जगताप, राहणार भांडेगाव, तालुका जिल्हा हिंगोली, गट क्रमांक 172 या शेतामध्ये विहिरीवर सोलार पंप जुना स्थापित केला गजानन तांबिले आणि तसेच आपले भिंगीचे आमचे रघुजी भिंगीकर यांनी या ठिकाणी येऊन हा सोलार पंप उपकृत केला, त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभारी आहे। मला वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी एक अशी योजना राबवली पाहिजेत की प्रत्येकाने सोलारसाठी फॉर्म भरला पाहिजेत आणि सोलार प्रत्येकाच्या विहिरीवर फिट झालं पाहिजेत। कारण ही इलेक्ट्रिकल आता लाईन जी आहे ती लाईन कमी पडत आहे आणि सोलरचा उपयोग जास्त होत आहे। या आधुनिक काळामध्ये ज्या सोलरची योजना सरकारनं आपल्यासाठी राबवलेली आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं ही एक सर्व शेतकरी बांधवांना माझी हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे। आणि त्याकरता सर्वांमध्ये सर्व्हिस उत्तमोत्तम देणारे गजानन भाऊ तांबिले आणि रघु भाऊ यांनी तसेच सर्व त्यांचे सहकारी मित्र यांनी या ठिकाणी येऊन ही सेवा आम्हाला उपकृत राबवली, त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांचे आम्ही आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांचं पाणी पाहू शकता जुना कंपनीचं, हे पहा मित्रांनो, शेतकऱ्यांचा पंप शेतकऱ्यांनी घेतला तर अत्यंत आनंदी झालेला आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, या पंपावरती आपण पाट्याचा जर थोड्या धूळ चढली होती तर आपण त्याच्यावरती पाणी मारताय, पण तुम्ही काय करायचं, संध्याकाळच्या पारी किंवा सायंकाळच्या पारीच पाणी मारायचं मित्रांनो, कारण आता फुल व्होल्टेज असते आणि व्होल्टेजमध्ये आपल्याला कोणते नुकसान होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यावी मित्रांनो। तर भावांनो, सगळं ओके झालेलं आहे, ठीक आहे मित्रांनो।